हॅलो गायज, मी आहे अनिकेत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसाने सुट्टी घेतली आहे आज. तर सुट्टी घेण्याचं कारण म्हणजे आजीला इकडे रत्नागिरीत आणायचं आहे. तर तिला वाटतं बरं नाही आहे, तर इकडे आणायचं होतं. मम्मी बोलली की डॉक्टरकडे नेऊया आपण इकडे आणून. तर त्यासाठीच मी तिकडे जातो आहे. आणि खूप दिवस हर्च्यात सुद्धा गेलो नव्हतो. हर्च्यात सुद्धा जातो इकडे. काय फक्त काकाच असतो, त्याच्यामुळे तिचा काय विरंगुळा वगैरे होत नाही. इकडे इकडे आली की कसं रिया आहे घरी, मम्मी आहे, पप्पा सुद्धा असतात आणि मी सुद्धा आहे. म्हणजे जरा विरंगुळा करायला तिला बरं पडेल आणि तिला कंटाळा सुद्धा येणार नाही. त्यामुळे तिला इकडे आणतोय. आणि काका काय 27 तारखेला येणारच आहे, जेणेकरून ती आज आली तर ती तेव्हा जाऊ शकते त्याच्यासोबत. तर निघूया आता हर्च्यात. बरेच दिवस लांबच्या प्रवासाला कुठे गेलो नाही ना, त्याच्यामुळे हेल्मेटची अवस्था बघा, धूळ खूप बसली. हा बघा, धूळ खूप बसली आहे, साफ करून घेतो. आणि गाडीवरनं जास्त काय मला व्लॉग करता येणार नाहीत, कारण हा जो पुढचा स्टँड असतो ना, तो काय अजून मी घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे जास्त करून गाडीवरचे व्लॉग टाकणार नाही. पण प्रयत्न करीन मी एका हाताने गाडी चालवायचा आणि एका हाताने शूट करायचा. नक्कीच प्रयत्न करेन तुमच्यासाठी. तर गाईज, ही आपली इथं गाडी आहे. तर मित्रांनो, हा भाटे पूल आहे. ते राजूला आणि या साईडला माटवी. नजारा एक नंबर आहे, कारण आपण कोकणातच राहतो आणि आपल्या जर गावात जायचं असेल तर हा पूल क्रॉस करावाच लागतो. मित्रांनो, झरीविनायक मंदिर सुद्धा लागतं आपल्या वाटेला. तर बघूया, आपण ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, एका साईडला आहे. या मंदिराचा सुद्धा व्लॉग येईल एक दिवस. आता मित्रांनो, मी पावसच्या पुढे आहे आणि मावळंग्यातून जात नाही मी, तर इकडनं सापेश जाळ्यावरून जातो आहे. तर इकडचा जे रस्ते राहिले होते, खड्डे बिड्डे पडले होते, ते सर्व गायब झाले आहेत. म्हणजे इकडून जायला आहे ना, तर सांगतो आता एका तासात आपण हर्च्यात पोहोचू शकतो. म्हणजे आपल्यासाठी ही खुशखबर आहे. आणि जे आपल्या हर्च्यातले कोण मुंबईकर वगैरे आहेत ना, जसं की बाबल्या वगैरे, बाबल्या दादा वगैरे आहे ना, त्यांना पण ही बातमी चांगलीच आहे. कारण तिकडून त्या साईडून मावळंग्यातून जर आपण गेलो तर तिकडून 2 तास लागतात. कारण रस्ते चांगले आहेत, पण डोंगर, चढ उतार, त्याच्यामुळे वेळ जातो. आणि रिस्क पण आहे. गाडी फास्ट चालवता नाही येत त्या साईडून, पण ह्या साईडून फास्ट चालवता येते. 2 मिनटं तुम्हाला रस्ते दाखवतो. हे बघा, हे सापूच्या तळ्यावर आता जाईपर्यंत हा चांगलाच रस्ता आहे. तर आता आलेलो आहे आपण हर्च्यात. बोर्ड इकडे आपला पिंपळपाट. तर गाईचं पोचलोय आता. बघूया आजी काय करते ती. क्या आजी? काय विचारतो? हे सारवाय बिरवायचं जरा इकडे. अब इकडे काय उकाडलाय काय ता जमीन केलेला आहे ना. हा, इकडनं खिडकी उघडी आहे ना, त्याच्यामुळे हे उकनत आहे, वारा येत आहे म्हणता. थंडी आहे इकडे. आता ही बघ जमीन, ती बघ, ती केलेली नाही ना किती. आता ह्या घरभरणीच्या आधी जरा केलेली चूक नाही, काय नाही. आता तर अजून काय घर आपलं पूर्ण झालेलं नाही आहे. फक्त लाद्या वगैरे आणि प्लॅस्टर वगैरे करून घेतलेलं आहे. बराच आपल्या घराचं काम आहे अजून. इकडे आपला गणपती बसतो, माहितीच आहे आपल्याला. काय लवू मला फोन करतो काय सकाळी? लवकर कसा? मग अशी केला होता फोन.
त्यानं केला नव्हता मला. हा येतच काय. येतेस कधी म्हणता. हे भात केलाय पिठला करू. हा जेवला नाहीस काय. हो मग जेवणार आहे तर जेवल्याशिवाय. भाजी करतो कसली. मुल्याची. ओके. आणि निघूया कधी. तू सांगशील तेव्हा अगदी काय सांगू ते बघता. पण तू येतोय कशा तिकडे. गाडला करू बघा बाबा हात पण दुखताय त्याला आराम पण पडलो होतो. होय काय काय पडलं. हळद किती डोका बिका दुखताय माझा. हड मग आता काका जेवण तर जेवण करीत तर कोणतरी काही जेवण बामणाकडे जेवण नाही तर सुरेखा पण वाढले गावात करे. काय म्हणतं. त्याचा जेवणाचा प्रश्न नाही. आता यावं आता कुसुमल्यात आहे यावा दुपारचा. पाणी हवाय. पाणी दे जरा. चाय बी हवे का. चाय नकोय पाणी दे फक्त. तसा सोडा पियालो होतो मी. तू केस काढून कापडच नाही. केस नाही कापायचे एवढंच नाही वाढवणार आता ते. नदी आता रात्र जमत नाही अजून तर दे. जराशी भाजी करते. भात गरमच आहे. तर इकडे न्यू मेंबर सुद्धा आहे. हे बघा कोपऱ्यात कोंबडी आहे. पिल्ला काढला नाही वाटतं आवाज येत आहे. तर गाईचा आजी दाखवते आता आपल्याला. पकडतीस. हा रे अजून या कार्य त्या नको शिव चार आहेत. तर बघ कसं. थांब तुला पाय देत काढते आता. हे बघ गाईस चर या खाय जुने घेणार म्हणजे. पोटाखाली तो पोटाखाली घेतला नाही. तर कन्या खाऊन दे. भावा भीती वाटतं हात लावाय. बसत ते खाईत ते आणि आजच चालू. तर आजी सुद्धा रेडी झालेली आहे आणि गाडीवर आता आपल्या बसणार आहे. हे बघा इकडे गाडी. चावी बिवी काय नीट लाव चावी बिवी. काय ते पिशवी आधी दे माझ्याकडे दे. बसला. पदरी करू घेतो आता आहे भरपूर चाय. एकदाचा रत्नागिरी झालेलो. चल हे आमची बिल्डिंग गुलमोहर अपार्टमेंट. काय ते दार उघडतो योग्य आहे. येत रे आधी चप्पल काढतो. कुलूप काढता येतो. तर फायनली घरी आलेलो आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.